नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बहिणींचे लाडके दादा अजितदादा यांनी लाडकी बहीण कर्ज योजना याबद्दल माहिती दिली आहे त्यांच्या एका भाषणामध्ये बोलत असताना. त्याबद्दल ते काय म्हणाले आहेत ते बघणार आहोत. त्यांनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना 30-40 हजार अशा प्रमाणांमध्ये लोन मिळणार आहे. तत्पूर्वी जर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मग बघूया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे दादा अजितदादा हे काय म्हणाले आहेत. इतर पण अनेक निवेदनं आज दिलेली आहेत, तिथं लाडक्या बहिणी बसल्यात. मला त्यांना सांगायचंय, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे. शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे. त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. तर अशा पद्धतीने अजितदादांनी भाषणामध्ये सांगितलेले आहे 30-40-50 हजार रुपयांपर्यंत लाडक्या बहिणींना कर्ज दिले जाईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या काही शंका, काही क्वेरीज असतील तर त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ लाईक करा, सर्व गरजू महिला भगिनीपर्यंत शेअर करा. आपले चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.